रामकृष्ण हरे. सज्जन हो, संत कशात काळ घालवतात या विषयावर आजचा हा आपला भाग आहे. मनाचे कान करून ऐका. तत्त्वज्ञान आहे आणि या तत्त्वज्ञानानेच मनुष्य आनंदमय होतो. तेव्हा काळ हा इतका महत्त्वाचा आहे की तो व्यापक आहे आणि महत्त्वाचा आहे. 100 वर्षाचा काळ प्रत्येक माणसाला दिलेला आहे. आयुष्य शत गणिले ते अर्धरात्र खाय असं म्हटलं आहे. आणि त्या वेळेचा कसा सदुपयोग करायचा, कसं व्यवस्थापन करायचं हे ज्याने त्याने ठरवावं लागेल. म्हणून कोणत्या क्षेत्रातला माणूस कोणत्या क्षेत्रात आपला काळ घालवतो. उद्योगपती असेल तर अनिल अंबानी 1 मिनिट त्याचा 7 करोड रुपयाचा आहे असं एकदा मी वाचलं. म्हणजे उद्योगाने लक्ष्मीपुत्र कसे त्या वेळेचं महत्त्व असतं त्यांना. मग पारमार्थिक लोक असतील तर ते कशात वेळ घालवतात, तर त्यांना पैसे मिळत नसतील पण त्यांना आनंद मिळतो आणि आनंद हाच त्यांचा पैसा असतो. तेव्हा वेळ फार महत्त्वाचा आहे. वेळ घालवू नका. वेळेचा क्षण आणि अन्नाचा कण वाया घालवू नका. वेळ जातो म्हणजे तो नुसता जात नाही, आपलं सगळं घेऊन जातो. आणि म्हणून स्वैराबाईचा आज अभंग आपल्या समोर मांडणार आहे आणि किती तत्त्वज्ञान आहे ऐका. हरिभजन वेन काळ घालवो नको रे. हरिभजन वेन काळ घालवो नको रे. स्वैराबाई स्वतः अनुभव घेतला आणि तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका चडफडू घ्या रे तुम्ही. म्हणजे ते आपला आनंद भोगतात आणि मग लोकांना वाटतात. आनंद वाटावा लागतो, वाटल्याने आनंद वाढत असतो. तेव्हा स्वैराबाई म्हणतात की बाबा रे, हरिभजनाविन काळ घालवू नको रे. हरिभजन विन काळ घालवू नको रे. बाबा रे, हरिभजनाशिवाय काळ घालवू नको. दोरीच्या सापा भिवूने भवा भेटी नाही जीवा शिवा. अंतरीचा ज्ञान दिवा मालवो नको रे. हरिभजन वेन काळ घालवो नको रे. रज्जू सर्पवत असं हे जगत आहे. दोरीवर जसा मंद अंधकारामुळे सर्प भासतो आणि दोरीचं ज्ञान झालं की तो नाहीसा होतो. म्हणजे भासतो तेव्हाही नसतो, अगोदरही नसतो आणि दोरीचं ज्ञान झाल्यावर सुद्धा तो नसतो. म्हणजे त्रिकालामध्ये दोरीवर साप नाही, तिन्ही वेळेत नाही आहे. तसा हा संसार जो आहे हा अजातवादाच्या दृष्टीने अजिबात आत्मस्वरूपावर झालेला नाही. तोच तत्त्वज्ञानाचा दृष्टांत सांगताना स्वैराबाई म्हणतात, दोरीच्या सापा भिवूने भवा. हे भव जो आहे, संसार जो आहे हा दोरीच्या सापावरचा साप आहे, त्याला भिवू नका म्हणते. भेटी नाही जीवा शिवा. या जर जंजाळात पडले तुम्ही, जीव आणि शिव याची भेट होणार नाही. जीव आणि शिव याची भेट झाली पाहिजे आणि ती ज्ञानाने होत असते. अंतरीचा ज्ञान दिवा मालवो नको रे. अंतःकरणामध्ये ज्ञान दिवा आहे, तो मालवू नका. बाकीचे दिवे गेले तरी हरकत नाही. काही लोक काय दिवे लावतात आयुष्यामध्ये माहीत नाही, पण ज्ञानी लोक आपला अंतरीचा दिवा तेवत ठेवतात आणि पुन्हा लोकांना सांगतात की बाबा रे, अंतरेचा ज्ञान दिवा मालवू नको रे. तो मालू देऊ नका. म्हणजे ज्ञान अखंड तेवत ठेवा. विवेकाचे ठरेल बोल ऐसे बोलावे बोल. आपुल्या मते उगीच चिखल कालवो नको रे. हरिभजन बिन काळ
घालवू नको रे. विवेकाची कास धरा, विवेक नेहमी ओला ठेवा. विवेकाचे ठरेल ओल, ऐसे बोलावे बोल. आपल्या बोलामध्ये विवेक असला पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे. आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे. स्वच्छ आपले विचार पाहिजे, विवेक स्वच्छ असला पाहिजे, चिखलासारखा नको. संत संगतीने उमज, सत्संगती धर. संत संगतीमध्ये उमज निर्माण होते, ज्ञान निर्माण होतं. आनोनी मनी पुरती समज, अनुभवाविन मान हलवू नको रे. अनुभवाविन मान हलवू नको रे. म्हणजे प्रमाण, युक्ती आणि अनुभव या 3 गोष्टी हव्या असतात. कोणत्याही बोलण्याला प्रमाण पाहिजे, अनुभव पाहिजे आणि युक्तीने ते सिद्ध करता आलं पाहिजे. तेव्हा अनुभव असेल आपल्याला तरच मान हलव, नाही तर बाबा वाक्यम प्रमाणम, तो बोलतोय ना मग खरं असेल, अजिबात नाही. अनुभवाविन मान हलवू नको रे. तुला अनुभव आहे का? नाही ना, मग तो म्हणतोय म्हणून मान हलवू नकोस. सोयरा म्हणे आत्मज्योती, आत्मज्योती. सोयरा म्हणे आत्मज्योती, तेथे कैची दिवस राती, तयाविन नेत्रपाती हलवू नको रे. हरिभजन बिन काळ घालवू नको रे. सोयराबाई संबंधाने काल आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर मी सांगितलेलं आहे. इथे सोयराबाईचं प्रत्यक्ष नावच आहे. सोयरा म्हणे आत्मज्योती. बाहेरच्या ज्योती आहेत ना, त्यापेक्षा आत्मज्योती जी आहे ना ती फार महत्त्वाची आहे. तेथे कैची दिवस राती. बाकीच्या ज्योती रात्री लावल्या तर तेवतात, पण ही आत्मज्योत रात्रंदिवस चमकते. तेथे कैची दिवस राती, रात्रंदिवस सारखी आत्मज्योत चालू असते. तयाविन नेत्रपाती हलवू नको रे. त्या आत्मज्योतीमुळे आपण आपले नेत्रपाती हलतात. असा जो आपला आत्मस्वरूपाचा ठेवा आहे, ज्ञान आहे, ते या अभंगामध्ये सोयराबाईने फार फार महत्त्वाचं मानलेलं आहे. असाच एक अभंग कबीरांचा आहे. त्याचं एक चरण फक्त बघूया, त्याच्यावर केव्हा तरी स्वतंत्र व्हिडिओ आपण करूया. ते जे आत्मज्योत आहे ना, तर झिलमिल झिलमिल निशिदीन चमके, जैसा निर्मल मोती नजर न आवे आत्मज्योती, असं कबीर म्हणतात. कहत कबीर सुनभाई साधू, घर घर वाचत पोथी. घरोघर पोथी लोक वाचतात, पण आत्मज्योत जी आहे ना तिला जाणलं पाहिजे आणि ती तेवत ठेवली पाहिजे. हा महत्त्वाचा सिद्धांत आहे. त्याच्याशिवाय आपण खऱ्या अर्थाने सर्वार्थाने आनंदी होणार नाही, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत रहा, वाटीत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.